जातीय सलोख्याचे दर्शन घडवणारा हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा ठाणे येथे साजरा। जातीय सलोखा जपणारा हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा आज ठाण्यात पार पडला। यावेळी हिंदू भगिनींनी मुस्लिम बांधवांना तर मुस्लिम भगिनींनी हिंदू बांधवांना राखी बांधून हा सण उत्साहात साजरा केला। या सोहळ्यात पोलीस बांधव देखील सहभागी झाले होते। शिवमुद्रा प्रबोधिनी आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी रघुवंशी सभागृहात जातीय सलोख्या अंतर्गत हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात हिंदू मुस्लिम एकोप्याचे दर्शन घडले। जसे भावाने बहिणीचे रक्षण करावे अपेक्षित असते तसे बहिणीने भावाचे रक्षण करावे असा सल्ला सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिला। यावेळी परिमंडळ 1 चे उपायुक्त सुभाष बुरसे आणि अनेक अधिकारी व पोलीस बांधव हे भावाच्या रूपात उपस्थित होते। यावेळी आमदार संजय केळकर, नानजी ठक्कर, ठाणे नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुमार देशमुख, केदार दिघे, आयोजक सचिन चव्हाण, साजिद खाकियानी, शरद भेसलेकर, झहीर खान, भाई सोनावणे, नितीन ठक्कर, अनवर मेनन, शशी अग्रवाल, आशा खाडे, फुरकान सैफी इतर मान्यवर उपस्थित होते। रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाऊ बहीण एकमेकांवरचं जे प्रेम आहे ते व्यक्त करत असतात। भाऊ बहिणीच्या रक्षणाची हमी देत असतो आणि बहीण भावाच्या आयुष्याला त्याच्यात यश कीर्ती मिळावी यासाठी प्रार्थना करत असते। आणि हे प्रार्थना करत असताना त्याच्यामध्ये संपूर्ण कुटुंबच सहभागी झालेलं असतं, समाज सहभागी होत असतो। आपल्याकडे हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा हा मागच्या 15 वर्षापासून आयोजन करण्यात येत आहे। या माध्यमातून जातीय धार्मिक सामाजिक सलोखा निश्चितपणे होत आहे आणि त्यामुळे ठाणे शहर आणि एकंदरच महाराष्ट्रातलं वातावरण हे निश्चितपणे खूप चांगलं आहे। इथला जातीय धार्मिक सलोखा हा असाच अबाधित राहो, त्याला कोणाची नजर लागू नये अशीच मी या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो, भावना व्यक्त करतो। आणि आमच्या या सगळ्या बहिणींनी एवढं जे काही प्रेम दिलेलं आहे त्यांच्या प्रेमाची परतफेड निश्चितपणे त्यांना एक सुरक्षित वातावरण देऊन आम्ही परतफेड करण्याचा प्रयत्न करू, एवढं मी ठाणे पोलीस आयुक्तालय आणि महाराष्ट्र पोलीस दलातर्फे आजच्या प्रसंगी सांगू इच्छितो। अनवर मेमन, मागरी जुमा मस्जिद ट्रस्ट का सेक्रेटरी हूँ। मागरी में हम रहते हैं। हम 15 साल पहले सचिन भाई के साथ मिलके ये प्रोग्राम शुरू किए थे, जो प्रोग्राम रक्षाबंधन के नाम से है। और इस प्रोग्राम के थ्रू हम बताना चाहते हैं कि देश के अंदर पहले से लोग एक साथ में रहते थे, हिंदू मुसलमान आज भी रहते हैं। और ठाना एक वाइड शहर है जिसके अंदर ये प्रोग्राम होता है सबको मिला के, और ऐसा होना मांगता है पूरे देश के हर शहरों में, तभी देश की एकता बनी रहेगी और देश आगे जाएगा। शुक्रिया। आज 15 वर्ष आम्ही साजरा करतोय। ठाणे नगर पोलीस स्टेशन आणि शिवमुद्रा प्रबोधिनी सामाजिक संस्था या दोघांच्या संयुक्त विद्यमाने जातीय सलोखा अंतर्गत हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा आम्ही इथे साजरा करतोय। याच्यामध्ये एकच मेसेज देण्याचा प्रयत्न करतोय की या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे एकत्र नांदत होते, एकत्र नांदतायत आणि एकत्र नांदणार। कोणीही किती प्रयत्न केला, कोणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला तरी या देशाच्या दळणघडणीमध्ये हिंदू आणि मुस्लिम यांचं योगदान एक सारखंच आहे, सिंहाचा वाटा आहे। आपण बघितलं असेल की आज काही ठिकाणी मातेपुरी लोक दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, दोन समाजामध्ये भडकवण्याचा प्रयत्न करतात। 2008 साली आम्ही हा छोटासा उपक्रम सुरू केला, त्यावेळी साधारण 10-15 लोक होती। आज मोठ्या प्रमाणामध्ये मागिरी असेल, राबोडी असेल, हाजोरी, मुंब्रा, कौसा इकडनं हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र येतात। मुस्लिम भगिनी हिंदू बांधव राख्या बांधतात, हिंदू भगिनी मुस्लिम बांधव राख्या बांधतात। माझ्याबरोबर माझे सर्व सहकारी, मग ते साजिद खाकियानी असतील, अनवर मेंबर असतील, मोनू सैफी असेल, वेलसेकर असतील, आमच्या आशाताई असतील, आमच्या शशी अग्रवाल असतील आणि सगळे इथे पप्पू मम्मी गेली 10-12 वर्ष येत आहेत आणि सर्व या विभागातील मंडळ आहेत। त्याचप्रमाणे या विभागातील कॉलेज जेवढी आहेत, NKD कॉलेज आहे, ठाणा कॉलेज आहे, भाजलवाडीवाला आहे, अंजुमन खैरुल इस्लाम उर्दू हायस्कूल, या सगळ्याचे विद्यार्थी इकडे येतात। सर्व गुण्या गोविंदाने एकमेकाला राखी बांधतात आणि एकमेकाच्या रक्षणाची जबाबदारी घेतात। हा एक संदेश द्यायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे।